राजकीय रणनीतिकार आणि नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। देवगिरी निवासस्थानी 6 तास बैठक झाली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रशांत किशोर यांना पक्षाच्या सल्लागारपदी नेमल्याची चर्चा आहे। मार्चमध्ये राष्ट्रवादीने नरेश अरोरा यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं होतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रशांत किशोर यांना पक्षाच्या सल्लागारपदी नेमल्याची चर्चा आहे। मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर प्रशांत किशोर यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांची भेट घेतली। आगामी निवडणुका, राष्ट्रवादीची पुढील काळातील रणनीती आणि जनमत सर्वेक्षण यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। मे महिन्यात सुद्धा प्रशांत किशोर यांनी मुंबईमध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची भेट घेतली होती। पार्थ पवारांनीच प्रशांत किशोर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियात पोस्टही केले होते। राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रमही प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखालीच पार पडला होता, अशाही चर्चा आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचं गुलाबी कॅम्पेन नरेश अरोरा यांनीच सांभाळलं होतं, पण त्यानंतर राष्ट्रवादीचे काही वरिष्ठ नेते आणि अरोरा यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता। अजित पवारांनाच अरोरा यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचं होतं, असं रोहित पवारांनी सांगितलं होतं। तर मार्च 2026 मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं होतं। त्यानंतर प्रशांत किशोर, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी वाढल्यात। गेल्या काही महिन्यात प्रशांत किशोर यांनी 2 वेळा पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांची भेट घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पक्ष संघटनेतल्या नियुक्त्यांवरून वाद सुरू आहेत। पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव असलेल्या सच्चिदानंद सिंग यांनी सुनेत्रा पवारांनाच आव्हान देत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं। पटेल, तटकरे आणि सुनेत्रा पवारांमधला संवाद कमी झाल्याच्याही चर्चा आहेत। अशा परिस्थितीत पक्षाची प्रतिमा जनसामान्यांमध्ये नकारात्मक जाऊ नये यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार प्रयत्नशील आहेत। त्यासाठीच प्रशांत किशोर यांची अजितदादांच्या राष्ट्रवादीनं राजकीय रणनीतिकार म्हणून नियुक्ती केल्याची चर्चा आहे। प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जातात। 12 जणांना आपण मुख्यमंत्रीपदी बसवल्याचा दावा प्रशांत किशोर करतात। 2014 साली प्रशांत किशोर हे पंतप्रधान मोदींचे राजकीय रणनीतिकार होते। प्रशांत किशोर यांनी थलपती विजय, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, जगनमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल, MK स्टॅलिन, अमरिंदर सिंग यांचे राजकीय रणनीतिकार म्हणून काम केलंय।